Welcome student. Last time we have started chapter number 1 differentiation. Chapter number 1 differentiation. In that we have started exercise 1.1. Exercise 1.1. In that we have completed question 1 and question 2. Also we have taken 3 examples from question number 3. Question number 3 मध्ये पहिली 3 एक्झाम्पल आपण घेतलेली आहेत. तिन्ही एक्झाम्पल अल्जेब्रिक म्हणजे x असलेली फंक्शन होती. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 ही सुद्धा अल्जेब्रिक फंक्शनच आहेत. हे जे फंक्शन आहे हे इथं तुम्हाला u डिवाइड v चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो आपण तिसरा एक्झाम्पल घेतलेला आहे आणि इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन यूज करायचे u इंटू v. एका फंक्शनला u फंक्शन म्हणायचं, एका फंक्शनला v फंक्शन म्हणायचं. अशा पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. एक्झाम्पल 4 and 5 हे एक्झाम्पल विद्यार्थ्यांनी सोडवायचं आहे. आज जे एक्झाम्पल 6 आहे हे आपल्याला घ्यायचं आहे. आपल्याला कोशंट आणि मल्टिप्लिकेशन हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये येणार आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये येणार आहे आणि लॉगरिथमिक फंक्शन मध्ये सुद्धा येणार आहे. आपण कोशंट अँड मल्टिप्लिकेशन हे अल्जेब्रिक फंक्शन साठी पाहिलेलं आहे. वी हॅव सीन फॉर क्वेश्चन नंबर 3 in case of multiplication and division for algebraic function. आपण 6 एक्झाम्पल घेऊया. यामध्ये आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन दिलेलं आहे. सोल्युशन आपल्याला पुन्हा y च्या फॉर्म मध्ये दिलेलं नाही. वी टेक लेट y equal to square root of cot of x plus square root of cos of x root x. या फंक्शनला आपल्याला कंपोजिट फंक्शन ओळखायचे. या ठिकाणी 2 x आहेत. पहा, याचा अर्थ आपल्याला 2 वेगळी फंक्शन आहेत, पण यासाठी आपल्याकडे एकच x आहे. याचा अर्थ हे कंपोजिट फंक्शन आहे. इथं सुद्धा कंपोजिट फंक्शन आहे. स्क्वेअर रूट कॉट असं कंपोजिशन आहे. इथं स्क्वेअर रूट कॉस आणि स्क्वेअर रूट असं 3 यांचं कंपोजिशन आहे. हा जो y आहे हा y u प्लस v च्या फॉर्म मध्ये आहे. म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट with respect to x. Derivative of y ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी? ही जी व्हॅल्यू आहे ती y ची व्हॅल्यू आहे. स्क्वेअर रूट ऑफ cot of x प्लस स्क्वेअर रूट ऑफ cos of root x. ऍडिशनचा रूल यूज करायचा आहे. आपण या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेणार, या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेणार. Derivative of cot of x plus derivative of square root of cos of root x. पहिल्यांदा cot स्क्वेअर रूट ची डेरिव्हेटिव्ह घेऊया, नंतर cot ची घेऊया. स्क्वेअर रूट ची डेरिव्हेटिव्ह काय आहे? वी नो दॅट स्क्वेअर रूट ऑफ x इक्वल टू 1/2 रूट x. या ठिकाणी जी काही व्हॅल्यू आहे ती आपल्याला या ठिकाणी पुट करायची आहे. x ऐवजी ही व्हॅल्यू रिप्लेस करायची. रूट ची डेरिव्हेटिव्ह येणार 2 स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर रूट मध्ये cot x आहे ऍज इट इज cot ऑफ x. रूट ची डेरिव्हेटिव्ह झाली, रूट कॅन्सल होणार. डेरिव्हेटिव्ह मध्ये आता काय शिल्लक राहिले? cot ऑफ x प्लस इथे सुद्धा स्क्वेअर रूट ची डेरिव्हेटिव्ह घ्यायचे 1/2 square root of cos of root x. स्क्वेअर रूट ची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ
कॉस ऑफ रूट एक्स हा पार्ट ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह आपण जो पार्ट आहे त्याचाच विचार करणार आहोत. 1/2 स्क्वेअर रूट ऑफ cot of x and derivative of cot of x is minus cosec square x. मायनस कोसेक स्क्वेअर एक्स ही डेरिव्हेटिव्ह झाली कॉट ऑफ एक्स ची, ही डेरिव्हेटिव्ह पूर्ण झाली. 1/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ कॉस ऑफ रूट एक्स आणि कॉस ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे इथे मायनस, फक्त आपण कॉस ची डेरिव्हेटिव्ह घेतोय रूट एक्स ऍज इट इज. कॉस ची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण फक्त रूट एक्स शिल्लक राहिला, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स आणि आपण फक्त एकच स्टेप राहिलेला आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स घ्यायचे आहे आपल्याला. इक्वल टू 1/2 स्क्वेअर रूट ऑफ कॉट ऑफ एक्स, हा मायनस आपण पुढे पण ऍडजस्ट करू शकतो, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स प्लस हा मायनस आपण पुढे ऍडजस्ट करणार, मायनस साइन रूट एक्स डिवाइड 2 स्क्वेअर रूट ऑफ कॉट ऑफ रूट एक्स and derivative of root x is 1/2 root x. डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेले आहे, आता आपल्याला ह्या सुटेबल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. मायनस कोसेक स्क्वेअर एक्स डिवाइड 2 स्क्वेअर रूट ऑफ कॉट ऑफ एक्स मायनस ही टर्म पुढे घेऊया 2 into 2 4 1/4 sin of root x divide square root of cot of root x. This is derivative of y with respect to x. हे झालं आपल्याला या दिलेल्या डेरिव्हेटिव्हचं आन्सर. राइट इट. क्वेश्चन नंबर 7. यामध्ये पहा, आता आपल्याला लॉग दिलेला आहे, लॉग ऑफ सेक ऑफ 3x प्लस टॅन ऑफ 3x. पहिल्यांदा आपण लॉगचा विचार करणार आणि नंतर आतमध्ये फंक्शनची ऍडिशन आहे. पहिल्यांदा तर लॉगच आहे, म्हणजे कंपोजिशन कसं दिलेलं आहे लॉग, लॉग नंतर दोन फंक्शनची ऍडिशन दिलेली आहे. सोल्युशन आपण नेहमी सारखं देणार, लेट y इक्वल टू i हे फंक्शन घेणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x ही आपण नेहमीप्रमाणे लिहिणार. आता आपल्याला घ्यायचे डेरिव्हेटिव्ह. सुरुवातीला आपण लॉग ची डेरिव्हेटिव्ह घेणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ x, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ x इज इक्वल टू 1/x. हा जो काही आहे हा आपण x कन्सिडर करणार आणि पूर्णपणे डिवाइडच्या फॉर्म मध्ये लिहिणार. सेक ऑफ 3x प्लस टॅन ऑफ 3x and डेरिव्हेटिव्ह ऑफ, ही डेरिव्हेटिव्ह कशाची घेतलेली आहे आपण लॉग ची घेतलेली आहे. हे दोन पार्ट आहे आपले. सेक ऑफ 3x प्लस टॅन ऑफ 3x 1/, सेक ऑफ 3x प्लस टॅन ऑफ 3x. आणि या ठिकाणी दोन फंक्शनची ऍडिशन आहे, म्हणजे आपण ऍडिशनचा फॉर्म्युला यूज करणार u प्लस v. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ऑफ 3x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ 3x इक्वल टू 1/, सेक ऑफ 3x प्लस टॅन ऑफ 3x and डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ऑफ, पहिल्यांदा आपण फक्त सेक चा विचार करणार आहे, नंतर 3x चा. सेक ची डेरिव्हेटिव्ह काय आहे, सेक ऑफ 3x इंटू टॅन ऑफ 3x. सेक ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह आहे सेक ऑफ x इंटू टॅन ऑफ x, x च्या ऐवजी इथे 3x आहे. आणि आपल्याला कशाची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ x सेक
स्क्वेअर 3x ही टॅनची डेरिव्हेटिव्ह झाली 3x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x आणि हा सर्व पार्ट याला मल्टिप्लिकेशनला 1 अपॉन sec of 3x plus tan of 3x into यामध्ये फक्त आपल्याला 3x ची डेरिव्हेटिव्ह घ्यायचे बाकीचा पार्ट आहे तसंच लिहायचं आहे sec of 3x into tan of 3x and derivative of 3x 3 हा कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला तर फक्त x राहिला x ची डेरिव्हेटिव्ह 1 मल्टिप्लिकेशनला फक्त 3 शिल्लक राहिला sec square x 3x and 3x ची डेरिव्हेटिव्ह 3 हा जो 3 आहे आपण या प्रत्येक टर्म मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह सिम्बॉल म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेतलेले आहेत आपल्याला फक्त आता हे सुटेबल फॉर्म मध्ये लिहायचं आहे sec of 3x plus tan of 3x into 3 पुढे घेतला 3 sec of 3x into tan of 3x plus हा 3 पुढे मल्टिप्लिकेशनला घेतला 3 sec square 3x इथे sec of 3x आहे इथे पण sec of 3x आहे इथे पण 3 आहे आपण 3 sec of 3x कॉमन घेऊ शकतो 3 sec of 3 sec of 3x हा आपण 3 sec of x कॉमन घेतला इथे काय राहिलं tan of 3x and sec of 3x tan of 3x plus sec of 3x divide sec of 3x plus tan of 3x sec of 3x plus tan of 3x हाच पार्ट इथे आहे हा दोन्ही पार्ट काय होईल कॅन्सल होईल 3 sec of 3x हा पार्ट फक्त शिल्लक राहील डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x राइट दिस इन युअर नोटबुक example number 8 1 plus sin of x degree and divide 1 minus sin of x degree x degree हा आपल्याला व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करायचा आहे x पाय डिवाइड 180 चा फॉर्म्युला यूज करून हे डिग्री मध्ये आहे हे रेडियन मध्ये आहे या ठिकाणी x हा व्हेरिएबल म्हणून आपण काय करतो कन्वर्ट करतो डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्ट करून आपल्याला याची काय घ्यायचंय डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे solution let y equal to 1 plus sin x degree divide 1 minus sin x degree differentiate with respect to x derivative of y with respect to x equal to derivative of 1 plus sin of x degree divide 1 minus sin of x degree y equal to u divide v हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे u divide v आता आपण बऱ्याच वेळा यूज केलेला आहे हा फॉर्म्युला काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x equal to v into derivative of u with respect to x minus u into derivative of v with respect to x divide v square हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे v ची व्हॅल्यू 1 minus sin of x degree आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायच्या अगोदर x डिग्रीची ही x upon 180 व्हॅल्यू पुट करू डेरिव्हेटिव्ह ऑफ ही व्हॅल्यू आपण इथेच पुट करू 1 plus sin of x pi divide 180 whole divide 1 minus sin of x pi divide 180 x pi divide 180 x pi divide 180 फंक्शन v v फंक्शन काय आहे
1 minus sine of x pi divide 180. Derivative of u फंक्शन काय आहे 1 plus sine of x pi divide 180 minus u function 1 plus sine of x pi divide 180 and derivative of v 1 minus sine of x pi divide 180. या सर्वांना डिवाइड काय फॉर्म्युल्यामध्ये v स्क्वेअर 1 minus sine x pi divide 180 square v square equal to derivative of 1 minus आपल्याला हा या फंक्शनची आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे त्यानुसार काय येणार आहे 1 minus sine of x pi divide 180 आणि या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह 1 हा कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 साइनची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे साइनची डेरिव्हेटिव्ह येणार cos of x ही डेरिव्हेटिव्ह कशाची झाली sin of x ची 1 ची डेरिव्हेटिव्ह 0 प्लस साइनची डेरिव्हेटिव्ह cos of x pi divide 180 into याला मल्टिप्लिकेशनला x pi divide 180 ची डेरिव्हेटिव्ह of x pi divide 180 minus हे फंक्शन as it is 1 plus sine of x pi divide 180 आणि 1 हा कॉन्स्टंट आहे याची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस इथे sin ची डेरिव्हेटिव्ह येणार आहे cos of x pi divide 180 x pi divide 180 and derivative of x pi divide 80 whole divide 1 minus sine of x pi divide 180 bracket square इकडे आपल्याला काहीच बदल करायचा नाही 1 minus sine of x pi divide 180 आणि या ठिकाणी हा 0 झाला x pi divide 180 xc हा pi divide 180 हा कॉन्स्टंट आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x 1 ही व्हॅल्यू आली x pi divide 180 into cos of x pi divide 180 डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to x ची डेरिव्हेटिव्ह 1 फक्त व्हॅल्यू आली pi upon 180 हा pi upon 180 आपण पुढे मल्टिप्लिकेशन मध्ये घेतला मायनस ही व्हॅल्यू as it is 1 plus sin x pi divide 180 हा 0 आहे आणि तेच जे आपण इथे कॅल्क्युलेशन केलं हा याची डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेली आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x 1 पाय अपॉन 180 पुढे मल्टिप्लिकेशन येईल मायनस पाय अपॉन 180 into cos of x pi divide 180 याला डिवाइड 1 minus sine of x pi divide 180 ब्रॅकेट स्क्वेअर आता आपल्याला फक्त यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे यांचं आपल्याला फक्त मल्टिप्लिकेशन या ठिकाणी पहा हे मायनस साइन जर इथे आपण ऍड केलं तर हे प्लस होईल cos x pi upon 180 आणि cos x pi upon 180 ह्या दोन्ही टर्म कॉमन आहे म्हणजे या व्हॅल्यूचं आपण काय करू शकतो कॅल्क्युलेशन करू शकतो आता आपण
काय करणार आहोत की cos x पाय 1/80 हा जो आहे हा पार्ट कॉमन घेऊया. पाय अपॉन 180 इंटू cos x पाय डिवाइड 180 हा पार्ट आपण कॉमन घेतला. तर ब्रॅकेट मध्ये काय राहिला आहे की हा पार्ट आणि हा पार्ट एवढा शिल्लक राहिला आहे. मायनस मायनस आपण आतमध्ये प्लस करणार कारण की घेताना आपण इथे पॉझिटिव्ह घेतलेला आहे. 1 मायनस साइन x पाय डिवाइड 180. आता आपण हे मायनसचं काय करणार आहोत प्लस करणार आहोत. प्लस 1 प्लस साइन x पाय डिवाइड 180 होल डिवाइड किती येणार आहे यासाठी 1 मायनस साइन x पाय अपॉन 180 ब्रॅकेट स्क्वेअर. हा प्लस आणि हा मायनस आपण कॅन्सल करणार. हा प्लस मायनस काय करणार आपण कॅन्सल करणार. 1 प्लस 1 2 येईल. हा 2 आपण पुढे मल्टिप्लिकेशनला घेणार. पाय अपॉन 180 इंटू कॉस ऑफ x पाय अपॉन 80 इंटू 2. 1 प्लस 1 ची मल्टिप्लिकेशन 2 आणि त्याला डिवाइडला आपण काय घेणार आहे डिवाइड 1 मायनस साइन ऑफ x पाय अपॉन 180 ब्रॅकेट स्क्वेअर. हा 2 जो आहे आपण हा पुढे मल्टिप्लिकेशनला घेणार. 2 इंटू पाय अपॉन 180 इंटू कॉस ऑफ x पाय डिवाइड 180. 1 माइनस साइन ऑफ x पाय डिवाइड 180 ब्रॅकेट स्क्वेअर. हा 2 180 बरोबर कॅन्सल करणार. इट विल बी 90. पाय डिवाइड 90 इंटू कॉस ऑफ x पाय डिवाइड 180 होल डिवाइड 1 माइनस साइन ऑफ x पाय डिवाइड 180 ब्रॅकेट स्क्वेअर. पण आपण सुरुवातीला x डिग्री इक्वल टू x इंटू पाय अपॉन 180 ही व्हॅल्यू पुट केली होती. आता x पाय अपॉन 180 च्या ऐवजी पुन्हा ती व्हॅल्यू आपण पुट करणार. पाय कॉस ऑफ x डिग्री डिवाइड 90 डिग्री इंटू 1 माइनस साइन ऑफ x डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. जे आपल्याला इक्वेशन घेतलं होतं त्याचं ते सोल्युशन. Example number 10. x e raised to 2x minus e raised to minus 2x divide e raised to 2x plus e raised to minus 2x. जे काही फंक्शन आहे ते इक्वल टू आपण y घेतलेले आहे. y इक्वल टू e raised to 2x minus 2x. याला आपण डायरेक्ट u डिवाइड v च्या फॉर्म्युल्याने पण सोडवू शकतो किंवा आपण लिमिट मध्ये बराच वेळा याला अशा टाइपचं एक्झाम्पल सोडवलेलं आहे. आपण याला कन्वर्ट केलंय. सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू आणि नंतर त्याची आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. इक्वल टू e रेज टू 2x मायनस याला आपण डिवाइडच्या फॉर्म मध्ये लिहिले तर हे e रेज टू 2x होईल. डिनोमिनेटरला आणले हे जर आपण न्यूमरेटरला नेलं e रेज टू मायनस 2x डिवाइड e रेज टू 2x प्लस इथे सुद्धा आपण तोच चेंज करणार e रेज टू 2x. या दोन्ही व्हॅल्यूचा आपण एलसीएम e रेज टू 2x घेऊया. e रेज टू 2x ने इकडे मल्टिप्लाय केलं e रेज टू 2x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 डिवाइड e रेज टू 2x डिवाइड
इथे सुद्धा आपण तेच करणार आहे, फक्त मायनस आहे इथे प्लस आहे एवढा चेंज आहे. e रेज टू 2x स्क्वेअर प्लस 1 डिवाइड e रेज टू 2x, हा e रेज टू 2x हा e रेज टू 2x कॅन्सल होईल. दोन्ही कॅन्सल झाल्यावरती हा जो y आहे हा e रेज टू 2x स्क्वेअर मायनस 1 डिवाइड e रेज टू 2x स्क्वेअर प्लस 1. इथे मायनस आहे प्लस आहे एवढा चेंज आहे. वी नो दॅट a रेज टू m रेज टू n या फॉर्म मध्ये असेल तर आपण a रेज टू m इंटू n असं लिहितो. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय, हे वी हॅव टू राईट दिस वे 2 इंटू 2. ही 2x ही e ची पॉवर आहे आणि ही 2 स्क्वेअर पॉवर आहे, म्हणून आपण काय करणार e रेज टू 4x मायनस 1 या फॉर्म मध्ये लिहिणार. इथे सुद्धा आपण e रेज टू 4x प्लस 1 2 इंटू 2 4x. आता हा आपला सुटेबल फॉर्म झालेला आहे. इथे सुद्धा u डिवाइड v चाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता आपण सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यानंतर याला आपण डिफरन्शिएट करणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, y ची व्हॅल्यू आहे e रेज टू 4x मायनस 1 डिवाइड e रेज टू 4x प्लस 1 इक्वल टू, आता तुम्हाला u डिवाइड v चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. y इक्वल टू u डिवाइड v चा. वी नो दॅट v डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x डिवाइड v स्क्वेअर हा डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x चा फॉर्म्युला. v म्हणजे हे फंक्शन e रेज टू 4x प्लस 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ u e रेज टू 4x मायनस 1 मायनस फंक्शन u e रेज टू 4x minus 1 e रेज टू 4x minus 1, it is u function, and derivative of v function is e raised to 4x plus 1 divide e raised to 4x plus 1 e raised to 4x plus 1 bracket square v square. आपण डेरिव्हेटिव्हच्या व्हॅल्यू या फंक्शन मध्ये टाकलेले आहे. सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. e raised to 4x plus 1 e raised to 4x, इथे आपल्याला ऍडिशनचा रूल यूज करावा लागेल. e raised to 4x ची पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घ्यायची मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस e raised to 4x minus 1 e raised to 4x minus 1, आणि इथं सुद्धा काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to 4x plus derivative of 1 divide e raised to 4x plus 1 bracket square. e raised to 4x plus 1 या टर्म मध्ये आपण काही बदल करत नाही. e raised to 4x ची डेरिव्हेटिव्ह e raised to 4x ही e raised to 4x ची झाली. e ची डेरिव्हेटिव्ह कॅन्सल झाली. 4x ची डेरिव्हेटिव्ह x हा x ची डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे इथे येणार आहे फक्त 4 मल्टिप्लिकेशनला. पहा पुन्हा रिवाइज करतो. e रेज टू 4x ची डेरिव्हेटिव्ह e रेज टू 4x, ही e रेज टू 4x ची डेरिव्हेटिव्ह झाली e रेज टू 4x. आता यातला e केला राहिलं काय 4x, आणि 4x ची डेरिव्हेटिव्ह येणार 4 कॉन्स्टंट असल्यामुळे x ची डेरिव्हेटिव्ह 1 दॅट इज 4. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0 मायनस 0 into e raised to 4x minus 1. Similar याच पद्धतीने येणार e raised to 4x into 4 plus 0 divide e raised to 4x plus 1 bracket square equal to e raised to 4x plus 1, आणि इथे येणार आहे हा 4 आपण पुढे पण मल्टिप्लिकेशन ने घेऊ शकतो. 4 e raised to 4x मायनस e raised to
4x मायनस 1 आणि इथे सुद्धा 4 पुढे मल्टिप्लिकेशनला आहे 4 e रेज टू 4x डिवाइड e रेज टू 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. e रेज टू 4x and 4 हा आपण कॉमन घेऊ शकतो. 4 e रेज टू 4x कॉमन घेतला, e रेज टू 4x and 4 कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये राहिलं e रेज टू 4x प्लस 1. इथे आपण बघतोय 4 e रेज टू x कॉमन घेतलाय, मायनस साइन एज इट इज मायनस. आता हे जर मायनस असेल तर हे मायनस होईल, हे प्लस होईल. e रेज टू 4x प्लस 1 डिवाइड e रेज टू 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा e रेज टू 4x हा e रेज टू 4x कॅन्सल होईल. 1 प्लस 1 2. 4 e रेज टू 4x into 2 e रेज टू 4x into 2 डिवाइड e रेज टू 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि शेवटी काय येणार 2 into 4 8 8 into e रेज टू 4x डिवाइड e रेज टू 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. हे झालं दिलेल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. या पद्धतीने आपण ऍडिशनचा रूल यूज करतो, मल्टिप्लिकेशनचा, सबट्रॅक्शन अँड कोशंटचा. राइट दिस एक्झाम्पल इन युअर नोटबुक.